दलित महिलेच्या घरावर कारवाई, न्याय न मिळाल्याने धुळे महापालिकेच्या मुख्य गेटला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न. अतिक्रमण ठरवून वृद्ध दलित महिलेच्या घरावर कारवाई करण्यात येते, याविरुद्ध उपोषण करून देखील धुळे महानगरपालिकाचे आयुक्त नितीन कापडणीस आणि प्रशासन दखल घेत न्याय देत नाही, असा आरोप करीत आज वंचित बहुजन आघाडी पीडित मंडाबाई भाले कुटुंबियांनी आज थेट महापालिकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महापालिका प्रवेशद्वारावर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना रोखून प्रतिबंधकात्मक कारवाई केली. यावेळी जोरदार शाब्दिक चकमक देखील उडाली. वंचित बहुजन आघाडीचे संघटक शंकर अण्णा खरात, दीपकुमार बागुल तसेच भाले कुटुंबातील सदस्य हे चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून लक्ष वेधले. दरम्यान या आंदोलनाबद्दल माहिती एका पत्रकातून देण्यात आली. त्यानुसार मंडाबाई रघुनाथ भाले व दक्ष पत्रकार संघ व वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे सोमवार दि. 15 जून 2026 रोजी रात्री 8 वाजेपासून जेलरोड, क्युमाइन क्लबजवळ धरणे आंदोलन सुरू असून मंडाबाई रघुनाथ भाले यांना पोलीस प्रशासनाकडून सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथे ॲडमिट करीत मानसिक त्रास होऊनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे 19 रोजी दक्ष पत्रकार संघ व वंचित बहुजन आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांसह महानगरपालिकेच्या मेन गेटला कुलूप लावून न्याय मिळेपर्यंत गेट बंद आंदोलन करणार होते. पण पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करून त्याला अटक करण्यात आली.